नाशिक येथील चौधरी यात्रा कंपनी यांनी जानेवारी 2025 मध्ये मुंबई ते दुबई अशी यात्रा आयोजित केली होती। त्यामध्ये एकूण 50 प्रवाशांनी यात्रा प्रवासासाठी त्यांच्याकडे पैसे जमा केले होते। चौधरी यात्रा कंपनी यांनी माइलस्टोन हॉलिडेज लिमिटेड संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांना सदर 50 प्रवाशांचे तिकीट काढण्यासाठी एकूण 10,82,000 रुपये दिले होते व प्रवास खर्चासाठी त्यांची बुकिंगसाठी असे एकूण 19,82,500 रुपये त्यांना दिले होते। सदरचे माइलस्टोन हॉलिडेज लिमिटेड कंपनी यांनी बनावट तिकिटे काढून या चौधरी यात्रा कंपनीला पाठवले। सदरचे प्रवासी जेव्हा मुंबई एअरपोर्टवर गेले त्यावेळेस त्यांना समजले की त्यांची बनावट तिकीट असल्याने फसवणूक झाली आहे। त्यानुसार चौधरी यात्रा कंपनीचे संचालक सत्यनारायण रामनिवास चौधरी यांनी सायबर पोलीस ठाणे येथे तक्रार दिल्याने गुन्हा नंबर रजिस्टर 49/2025 BNS कलम 318(4), 336(2), 338, 340(2) सह IT ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता। सदरचा गुन्हा जून 2025 मध्ये दाखल होऊन सदरच्या गुन्ह्यातील आरोपी अद्यापही फरार असल्याने माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाविरोधी पथकांना सदरच्या गंभीर स्वरूपातील गुन्ह्यातील आरोपीची तात्काळ माहिती काढून अटक करण्याबाबत आदेशित केले होते। त्यानुसार सदर गुन्ह्यातील आरोपी हा पुणे शहरामध्ये यात्रा कंपनीचे काम करत असल्याची माहिती मिळाल्याने आम्ही सदरची माहिती तात्काळ मान्य DCP क्राईम श्री किरण कुमार चव्हाण सर व मान्य ECP क्राईम श्री संदीप मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार सूर्यवंशी, पोलीस अंमलदार प्रदीप ठाकरे, राजेश राठोड, गणेश भागवत व कल्पेश जाधव असे पुणे येथे पाठवून आरोपी नामी तेजस शशिकांत वैष्णव वय 31 वर्ष राहणार संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यास बाणेर पोलीस ठाणे हद्दीतून वीरभद्रनगर बाणेर पुणे येथून शिताफीने ताब्यात घेतले। सदरचे आरोपीस नाशिक येथे आणून सायबर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले। मी सत्यनारायण रामनिवास चौधरी चौधरी यात्रा कंपनी प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक पदावर कार्यरत आहे। आम्ही एक दुबईची ट्रिप आयोजित केली होती जानेवारी 2025 मध्ये। त्याच्यासाठी आम्ही नोव्हेंबर 2024 ला संगमनेर येथील माइलस्टोन हॉलिडेज इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडला काढण्यासाठी विमानाचे तिकीट काढण्यासाठी पैसे दिले होते 10,82,000। तर त्यांनी काय केले की आमचे तिकीट न काढताच बोगस तिकीट काढून आम्हाला आधी न पाठवता म्हणजे नोव्हेंबर मध्ये न पाठवता जानेवारी मध्येच पाठवले, म्हणजे टूरचे 2-4 दिवस आधीच। त्याच्यामुळे आमचं काय झालं की आम्ही जेव्हा एअरपोर्टवर दुबईला जाण्यासाठी गेलो मुंबई एअरपोर्टवर तर ते बोगस तिकीटमुळे आम्हाला जाताच आले नाही आणि आमचे बरेच लोक 50 यात्रेकरू होते, त्यांना बराच त्रास झाला। आणि नंतर आम्ही ते तिकीट बोगस निघाल्यामुळे त्यांच्याकडे गेलो परत, तर ते आम्हाला ते स्वीकारच करत नव्हते, बोगस तिकीट नाही आहे। त्याच्यामुळे आम्ही ते 18 जून 2025 ला सायबर पोलीस नाशिकला यांच्याकडे तक्रार नोंदवली आणि FIR नोंदवली। आणि त्यानंतर सायबर पोलिसांनी बरेच प्रयत्न केले त्याला शोधण्यासाठी, पण ते काय सापडला नाही। अखेर माननीय CP साहेब संदीप कर्णिक साहेब यांनी पुढाकार घेऊन आणि DCP साहेब चव्हाण साहेब यांच्या आदेशाने आपले गुंडा पथक विरोधीचे टीम श्री मोहिते साहेब आणि यांनी टीमने प्रयत्न करून पुण्याहून त्याला तेजस वैष्णवला पकडून आणले। त्याबद्दल CP साहेबांचे आणि DCP साहेबांचे आम्ही बरेच त्यांचे आभार मानतो आणि त्यांचे थँक्स म्हणतो।